अरे काय दिसतोय? काय दिसतोय? माझा अवतार कसला झालाय? आबोली असली नाचली फुल गावठी, म्हणजे सॉरी फुल रावडी म्हणायचं होतं, चुकून गावठी झालं. बस ना, आता छान दिसतंय. म्हणजे स्वतःचा चेहरा म्हणजे मी इग्नोर होऊन गेली. गणपती डान्स मध्ये आवडीने महाराज असेल गेले, असले ठुमके देत होती, असलं तिने मला एकदा ढुंगण मारलं, मी ते दोन फूट तिकडे गेलो. तू मला मारलं दोनदा, मी नाही. मी नव्हतो, मी मारू शकतो का? तुम्हाला माहिती आहे ना मी किती सज्जन आहे. ठुमके दिले मला, इकडे पाडून गेलीस. काय संबंध नाही, मी हात धरला होता ना मागे. कसली लाल झाली रे मी. हो लालच आहे तू, लाली लावली अशी ना तू, लाल साडी लाल झाली, असं वाटतं करवाच होते आज. करवाच होते. लग्न छान पद्धतीने पार पडलं. आता ना विधींना सुरुवात होणार होती. सप्तपदी, कन्यादान, होम, हवन हे सगळ्या विधींना एक एक करून आता सुरुवात होणार होती. मला ना माझ्याच लग्नाचे दिवस आठवले. माझ्या लग्नातही ना अशी छान सप्तपदीची रांगोळी काढली होती. इथे ना कन्यादानाचा विधी सुरू आहे. कन्यादानाचा विधी सुरू असताना त्या ठिकाणी एका मुलीचे आईवडील काय फील करत असतात हे कोणीही शब्दात मांडू शकत नाही. सगळ्यांना गहिवरून टाकणारा हा तो क्षण असतो. मी सांगितल्याप्रमाणे मला माझ्या लग्नाचे दिवस आठवत आहे. तिथे मी स्वतःला इमॅजिन करते, माझ्या आई पप्पाला इमॅजिन करते. आताही बोलताना थोडंसं मला गहिवरून आलं आहे. पण प्रत्येक मुलगी आणि तिचे आईवडील हा क्षण कधीच विसरू शकत नाही आपल्या आयुष्यात. कारण झर्रकन त्यांच्या डोळ्यासमोरून आपल्या मुलीचा पूर्ण इतिहास गेलेला असतो की आपण तिला कसं वाढवलं, तळ हाताच्या फोडासारखं कसं जपलं, आणि आज आपण त्या मुलीचं कन्यादान करतोय. हा क्षण खरंच खूप भावूक करून टाकणार आहे. मलाही बोलताना थोडंसं गहिवरून जात आहे. सो प्लीज सॉरी. आता सप्तपदी चालू होते, सगळेजण उभे. नाही नाही नाही, मला वाटतं ते आपल्यालाच हाय करताय व्हिडिओमध्ये. हे काय बसली आई, तुला बरी आठवण आहे तरी. कुठे गेली का? हे काय इथे आहे सगळे फुलं आले. पहिल्या सुपारी कशी यायचं आहे गुरुजी इथे. सर्वात पहिले आपल्याला 7 वचनं आणि 1 वचन आपण एकमेकांना दिल्यानंतर दादा बाकडे उभं राहिला वचन दिल्यानंतर खुर्चीवर आपल्याला ती सुपारी, असा हा सगळा सोहळा आहे. ते वचन दिल्यानंतर अर्थ सांगितल्यानंतर आपल्याला सुपारी टाकलायची आहे. ओम मिष्टान्न वंदनादेने काले संपादयेत व आज्ञा संपादने तुभ्यं कन्याचैकपदे ब्रवीत. पहिलं वचन देतो आहोत आपण. हे वचन देत असताना आता गृहिणीचं सर्वात महत्वाचं काम काय आहे, तर सर्वात पहिले म्हणजे स्वयंपाक करणं. कामावर स्वयंपाक आपल्याला एक्सपिरियन्स करावा लागणार. आजी काय सांगतो? स्वयंपाक काही सोडणार नाही. स्वयंपाक दोघांनी मिळून करायचं. दोघांनी भांडे घासले आणि मी स्वयंपाक केला, त्याने भांडे घासायचे. प्रतीक आजी काय म्हणतात? मी भांडे घासले तर तुम्ही सळायचे, मी भांडे घासले तर तुम्ही सळायचे. तो म्हणतो स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करत असताना त्यांचे गुणधर्म कुळाचार कसे आहे या अनुषंगाने आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. भविष्यामध्ये जे वेगवेगळे निर्णय घ्यायचे आहेत, आता जॉब बदलण्यासाठी असेल किंवा नवीन घर घेण्यासाठी असेल किंवा नवीन शेती घेण्यासाठी असेल, तर अगदी मुलांचं संगोपन कुठल्या शाळेमध्ये टाकायचं याच्याबद्दल सुद्धा आपल्याला योग्य आणि एक वाक्यता असली पाहिजे. हे वचन आपण देणार आहोत. मग आपल्याला काय चांगलं वाटतं आणि काय वाईट वाटतं त्या अनुषंगाने समोरचा व्यक्ती योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतो.
मला असं वाटेल की मला डार्क कपडे चांगले वाटतील, पण मी सावळा आहे, त्या पद्धतीने आपल्याला ते चांगले दिसणार नाही. मग त्या अनुषंगाने माझी पत्नी मला सांगेल हे तुम्हाला चांगलं दिसतं की हे तुम्हाला वाईट दिसतं. मग आपल्याला भविष्य घेताना दोघांमध्ये एक वाक्यता महत्वाची आहे. मग ते अलंकार पाहिलं का? सो गाईज, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सप्तपदीचे विधी चालू होते आणि माझी आणि आजीची गंमत चालू होती. तर आजीने मला किती भारी सल्ला दिला की तू भांडे घासली, प्रतीकने भांडे घासायचे. मी म्हटलं मी स्वयंपाक करते, प्रतीक भांडे घासत. आमची मस्ती चालू होती, खूप मजा केली. पण आम्ही मृणालच्या लग्नात, सो आता लग्न तर मृणालचं झालेलं आहे. तर उद्या आहे हिची विदाई आणि मी पण माझ्या आता घरी येणार आहे. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग्स. आणि आणखी एक गोष्ट शेअर करायची राहिली होती. ज्यावेळेस आम्ही नाशिकला होतो ना, तर नाशिकला असताना आम्ही मला वेळ होता, त्या वेळेमध्ये आम्ही सप्तशृंगी गडावर पण जाऊन आलो होतो. सप्तशृंगी गडाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्टमध्ये बघायलाच मिळणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. कसं असतं, सप्तपदी जेव्हा चालू होती ना, त्यावेळेस पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, थोडंसं इमोशनल असतो जो सीन. कारण जेव्हा कन्यादान होत असतं ना, त्यावेळेस जरा आईवडिलांनाही भरून येतं, मुलीला पण थोडंसं भरून येतं. असं थोडासा क्षण जरा म्हणजे इमोशनल सीन असतो तो. आपण त्या सीनमधून आता आपण जाऊन आलेलो आहे त्या प्रसंगातून, त्याच्यामुळे आता थोडंसं जाणवतं. म्हणजे तिचा तो क्षण बघत होती आणि मला माझे दिवस आठवत होते आणि थोडंसं इमोशनल व्हायला होत होतं. ठीक आहे, जास्त नाही बोलत आता, नंतर मी अजून इमोशनल होऊन जाईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.